हरि ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आजचा श्लोक आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम. 15वा अध्याय 14वा श्लोक. श्रीकृष्ण म्हणतात की मीच सर्व प्राणी मात्रांमध्ये वैश्वानर म्हणजे पचनाच्या अग्नीचे रूप धारण करतो आणि येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांशी संयोग करून 4 प्रकारचे अन्न पचवतो आणि आत्मसात करतो. आयुर्वेदिक शास्त्रानुसार पोटात अग्नी असते, ती तिथे पाठवलेले अन्न पचवते. अग्नी अन्न पचवते म्हणजे नक्की काय होते, तर प्रत्येक अन्न पदार्थामध्ये अव्यक्त ऊर्जा असते. अग्नी त्या अव्यक्त ऊर्जेला व्यक्त फॉर्म मध्ये कन्वर्ट करते, ज्यामुळे प्रत्येक जीव फिजिकल आणि मेंटल ऍक्टिव्हिटीज करू शकतो. ही ऊर्जा जर नसेल तर आपण साधं बोट देखील हलवू शकणार नाही. जेव्हा अग्नी जळत नाही तेव्हा आपल्याला भूक नसते. जेव्हा अग्नी व्यवस्थित असते तेव्हा आपल्याला भूक लागते. कधी कधी ही अग्नी मंदावते किंवा अस्वस्थ होते, तेव्हा आपल्याला उपचार करावे लागतात, डॉक्टरांकडे जावं लागतं. वैदिक मंत्र देखील पुष्टी करतात की परम भगवान किंवा ब्रह्म पोटात अग्नीच्या रूपात स्थित आहे आणि सर्व प्रकारच्या अन्न पदार्थांचे पचन ते करतात. भगवंत जर सर्व प्रकारच्या अन्न पदार्थांचे पचन करत असतील तर जीव खाण्याच्या प्रक्रियेत स्वतंत्र नाही. परात्पर परमेश्वर त्याला पचण्यास मदत करत नाहीत तोपर्यंत खाण्याची शक्यता नाही. भगवंत नुसतं अन्न पचवत नाही तर आपल्या ऊर्जेने शक्तीने अन्न तयार देखील करतात. आधीच्या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी याचा सिक्वेन्स दिलेला आहे. जे तेज सूर्यामध्ये असून संपूर्ण जगाला प्रकाशित करते ते तेज, चंद्रामध्ये आहे ते तेज, अग्नीमध्ये आहे ते तेज मीच आहे. तसेच भगवंत पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या शक्तीने सर्व भूतांचे धारण करतात आणि चंद्राच्या ठाई रसस्वरूप होऊन सर्व वनस्पतींना पोषण करतात. सर्व प्राण्यांचा आधार आणि पोषण करता भगवंतच आहेत. शरीराची बांधणी अन्नाने होते आणि खाल्लेले अन्न रक्तात आणि जीवनावश्यक ऊर्जेमध्ये कन्वर्ट होते. अशा प्रकारे मनुष्य पूर्णपणे परमेश्वराची निर्मिती आहे आणि त्याच्याकडे असलेली सर्व शक्ती परमेश्वराकडूनच त्याच्याकडे येते. तर एका वाक्यात जर सांगायचं झालं तर भगवंतच अन्न पदार्थ तयार करतात, पचवतात आणि त्याच्याच कृपेने आपण जीवनाचा आनंद घेत आहोत. भगवंत सांगतायत की ते 4 प्रकारचे अन्न पचवतात. तर हे 4 प्रकारचे अन्न कोणते? भोज्यम, जे चावून खावे लागते, जसे की चपाती, ब्रेड. पेयम, जे प्यावे लागते, ज्यूस, दूध. लेयम, जे चाटावे लागते, जसे की मध, लोणचे. चोषम, जे चोकावे लागते, जसे की ऊस. भगवंत स्वतःच भक्षक आणि अन्न पचवणार आहे हे माहीत असताना आपल्याला अन्न ग्रहण करताना किती सावधगिरी बाळगली पाहिजे याची कल्पना येऊ शकते. मानवी शरीर हे योग साधनेचे साधन आहे आणि अन्न शरीराची घडण करते आणि टिकवते. त्यामुळे अन्न ग्रहण करताना आपल्याला काही संयम पाळावे लागतील, काही नियम पाळले पाहिजेत. आपल्याला अन्न ग्रहण करताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. पहिला असं की अन्न हे धार्मिक मार्गानेच मिळवावे, बनवावे आणि शिजवावे. अन्न बनवताना 2 गोष्टी महत्वाच्या असतात, आपल्या मनातील भाव आणि अन्नाचा थेट देवाशी असलेला संबंध. अन्न शिजवताना मन शांत असावे. शक्य असल्यास शुचिर्भूत होऊन स्वयंपाक सुरू करावा. नामस्मरण करावे. बनवलेले अन्न प्रथम भगवंताला अर्पण करावे. जो भगवंताला अर्पण केल्याशिवाय अन्न खातो तो चोर आहे, असा उल्लेख 3रा अध्यायात भगवंतांनी केलेला आहे. की जे काही भोग आपण भोगतो ते त्याच्या आधी जर आपण त्याला अर्पण नाही केलं, कारण हे त्याचंच आहे, तर आपण चोर आहोत. म्हणूनच जेवण्यापूर्वी नैवेद्य दाखवण्याची प्रथा किंवा सदाचार आपल्या जगात आहे. अशा नैवेद्याशिवाय जे अन्न खाल्ले जाते ते अशुद्ध मानले जाते. म्हणून प्रत्येकाने आपले अन्न प्रथम देवाला अर्पण करावे, नंतर त्यातील काही भाग इतरांना देऊन मग स्वतः खावे. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मे बी आपल्याला रोज नैवेद्य दाखवणे शक्य नसेल. मग आपण काय करू शकतो, तर आपल्याकडे त्याच्यासाठी सुद्धा सोल्युशन आहे. जेवणापूर्वी आपण वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे,
सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जानी जे यज्ञ कर्म. ही प्रार्थना आपण म्हणू शकतो. हेही शक्य नसेल तर अन्न ग्रहण करण्याच्या आधी ताटाला नमस्कार करून मनोभावे कृष्णार्पण वस्तू हे तर नक्कीच म्हणू शकतो. मला आठवते लहानपणी घरात अगदी छोट्यातली छोटी वस्तू जरी विकत आणली तर ती देवासमोर ठेवली जायची. माझे पप्पा पगार सुद्धा खर्च करायच्या आधी देवासमोर ठेवायचे. आता आपला पैसा बराच ई फॉर्म मध्ये असतो, देवासमोर फिजिकली ठेवणे शक्य नाही, पण मनोभावे कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकतो. नंतरचा नियम असा की बाबा आपण सात्विक अन्नच घ्यावे, राजसिक व तामसिक अन्न शक्यतो टाळावे. आहाराच्या सवयींचे नियमन आणि आध्यात्मिक जीवनाची आवश्यक पूर्व अट आहे. संयमाचा नियम परमेश्वराने आधीच सांगितला आहे 6व्या अध्यायात, युक्ताहार विहारस्य. दुःखाचा नाश करणारा योग, योग्य आहार व विहार करणाऱ्याला, तसेच योग्य वर्तन करणाऱ्याला आणि झोपणे जागणे ज्याचे योग्य आहे, योग्य प्रमाणात आहे, अशा व्यक्तीला साध्य होते. आहाराबद्दल बोलायचं झालं तर तामसी आहार जडत्व आणतो, राजसी आहार चंचलता, तर सात्विक आहार अंतःकरणाला सत्वशक्ती पुरवतो. अन्नाची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही मॅटर करते, क्वांटिटी पण मॅटर करते, त्यामुळे जास्त खाऊ नये. खूप जेवलो तर शरीरावर जडत्वपणा येणारच आणि मनावर देखील त्याचा परिणाम होणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आहार तरी सेविजे परी युक्ती चैनी मापे मविजे. म्हणजे आळस निद्रा वाढणार नाही, भुकेचा त्रास होणार नाही आणि शरीराच्या ठिकाणी हलकेपणा राहून अभ्यास कराव्यास उल्हास वाटेल इतका व असा आहार असावा. पोट आणि मेंदू ही दोन महत्वाची ऊर्जा निर्मिती केंद्रे आहेत. पोट पचन अग्नीद्वारे आहारातून चैतन्य ऊर्जा निर्माण करते आणि या ऊर्जेतूनच योग्य ती इच्छा विचार तयार होऊन पुढे मेंदू त्यातून विचार ऊर्जा निर्माण करतो. तेव्हा पोटाचे आरोग्य खूप महत्वाचे. जसं अन्न तसं मन, आणि जसं मन तशी आपली वागणूक, आणि जशी आपली वागणूक ते आपल्या आयुष्याचं फलित. एकदम सोपं इक्वेशन. म्हणूनच जर आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या अन्नाचा विचार करायलाच हवा, कारण खाणाराही तोच आहे आणि पचवणाराही तोच आहे, भगवंत. या श्लोकाचा अभ्यास करताना माझ्या मनात प्रश्न पडला की भगवंतांनी मी प्राणी मात्रांमध्ये वैश्वानर म्हणून विराजमान आहे हे असं एक्सप्लिसिटली का सांगितलं आहे. तर ह्याचा बेस क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजे 13व्या अध्यायात आहे. अर्जुनाने भगवंतांना प्रकृती आणि पुरुष बद्दल विचारले होते. भगवंतांनी गुणत्रय विभाग योग म्हणजे 14व्या अध्याय प्रकृती म्हणजे त्यांच्या भौतिक ऊर्जेचे स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. भौतिक प्रकृतीमध्ये 3 गुण असतात. सत्व म्हणजे चांगुलपणा, राजस म्हणजे उत्कटता, तम म्हणजे अज्ञान. आपल्या स्वामींनी ह्या सर्व वृत्तींचे खूप छान सिनोनाइम्स सांगितलेत. तामसी वृत्ती म्हणजे कुंभकर्ण, रजोवृत्ती म्हणजे रावण आणि सत्ववृत्ती म्हणजे विभीषण. 14व्या अध्यायात अर्जुनाला प्रबोधन करताना भगवंत म्हणतात की अनन्य भक्तीने या 3 गुणांचा प्रभाव पार करून देवी ध्येय गाठता येतो. तसेच 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योग सांगितलाय. पुरुष म्हणजे इथे जेंडर नाहीये. पुरुषला जर आपण बायफर्केट केलं तर पुरुष म्हणजे शहर, पुरुष म्हणजे सिटी, पुरुष म्हणजे पुरा म्हणजे सिटी म्हणजे शहर. तर ह्या रेफरन्स मध्ये शहर म्हणजे आपलं शरीर, पुरुषा म्हणजे ह्या शहरात राहणारा म्हणजे ह्या शरीरात राहणारा, म्हणजे ते डिवाइन सुप्रीम डिवाइन जे आपण म्हणतो म्हणजे दैवी शक्ती जे ह्या आपल्या शरीरात आहे. मानवी स्वरूपात आपण आपले मूळ आणि शाश्वत रूप विसरतो. आपण स्वतःला भौतिक शरीर मानतो आणि आपल्या बॉडीली रिलेशन्स कडे आकर्षित होतो. म्हणजे जसं की मी पालक आहे, मी जोडीदार आहे, मी मुलगा आहे, मुलगी आहे, ही माझी भौतिक संपत्ती. या गोष्टींमध्ये आपण म्हणजे खरेपणा समजतो किंवा तेच महत्वाचे आपल्याला वाटायला लागते आणि संपूर्ण विश्वाचा निर्माता आणि पालन करता, सर्व काही करता करविता भगवंत आहे हे आपण विसरतो. आपल्यात देव आहे, रादर आपण देव आहोत, प्रत्येकात देव आहे असं नुसतं म्हणणं खूप सोपं आहे, पण त्या परमेश्वराची सतत जाणीव असण्याची गरज असते. आणि नुसती जाणीव असून उद्धार होणार नाहीये, तर त्याची अनुभूती आपल्याला आली पाहिजे. या 15व्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात की संसार हा एक वृक्ष आहे, त्याला कापत कापतच योगीजन त्या परमपदाला पोचू शकतात. स्वस्वरूपाची जाणीव हे ध्यानाने स्पष्ट होते.
स्थूल पासून सूक्ष्मतेपर्यंत जायचे आहे. हा प्रवास फक्त प्रयत्नांनी पूर्ण होणार नाही, तर त्याला वैराग्याची पण जोड हवी. स्वामींनी वैराग्य याचं डेफिनेशन खूप छान सांगितलं होतं. आपल्या सेन्स ऑर्गन्सचा विराग, विषयांचा विराग आणि भगवंताचा अनुराग म्हणजे वैराग्य. भगवंतच करता करिता आहे याची जाणीव आपल्याला सतत राहो. त्याची अनुभूती आपल्याला येण्यासाठी आपली नित्य ध्यान साधना हो, असे स्वामींचरणी प्रार्थना करून हा स्वाध्याय स्वामींचरणी अर्पण करून मी इथेच थांबते. हरिओम.